पंचम स्टुडिओ जेव्हा सुरू झाला तेव्हापासून मी एक आठवड्याभरातच इथे रेकॉर्ड करायला आले होते. खूप असं वाटतं की घरी जाऊन गातेय. खूप चांगलं प्रोफेशनल काम होत आहे, काही वादच नाहीये. परंतु त्या प्रोफेशनल इक्विपमेंट कोण बसते त्याच्यावर हे फार महत्वाचं असतं. तरी मॅन बिहाइंड द इक्विपमेंट ज्याला आपण म्हणतो, की तो ह्युमन फॅक्टर जो आहे तो कुठेही जात नाही. तर कितीही ॲडव्हान्स्ड इक्विपमेंट असूनही जर करणारा टेक्निशियन किंवा रेकॉर्डिस्ट, साउंड रेकॉर्डिस्ट तेवढ्या खोलवर संगीताचा विचार न करणारा किंवा जाणणारा नसेल, तर काय त्याच्यामध्ये एवढं क्वालिटेटिव्हली फरक वाटत नाही मग. आणि मग खूप ते टेक्निकल आणि खूपच आर्टिफिशियल होतं हे याचा अनुभव मी घेतला. आणि मला इथे हे फार महत्वाचं वाटतं, की प्रत्येक इन्स्ट्रुमेंटचं टोन आणि आवाजाचा टोन हा समजूनच हे गाणं रेकॉर्ड केलं जातं. दुसरं म्हणजे इथे मला कम्फर्टेबल वाटतं पर्सनली. खरं तर मी मुंबईला राहते. मुंबईला अनेक स्टुडिओज आहेत. परंतु इथे यायला मला खास करून याकरता आवडतं, की मी कम्फर्टेबल आहे. रेकॉर्डिस्ट तेवढंच प्रोफेशनल रिझल्ट मला इथून मिळतो. मनःपूर्वक शुभेच्छा आहेत माझ्या. या सर्व इकडचे जे श्रेयस आहे, अजय अत्रे आहे, जे सुंदर मिक्सिंग करतो. हा स्टुडिओ नक्कीच खूप त्याचं यशस्वी होईल आणि अजून मोठा होईल. असंच छान-छान त्यांचं काम होत आणि बाहेर जेव्हा गाणं ऐकू येईल, तेव्हा ओळखता आलं पाहिजे, की हे नक्कीच पंचममध्ये झालेलं आहे रेकॉर्ड.